नमस्कार. प्रदीर्घ ब्रेक नंतर राजेश रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर आजच्या या एपिसोडमध्ये मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा डोसा करून दाखवणार आहे. त्याचं नाव आहे दर्शनी उपहारा मसाला डोसा. आता नाव जरा मोठं आहे, पण आहे, आता काय करणार. तर त्याच्या मागची कहाणी अशी आहे की बंगलोरमधले एक प्रभाकर आर नावाचे गृहस्थ 80च्या दशकामध्ये US मध्ये गेले होते. तिथे त्यांनी मॅकडोनाल्ड्स, KFC वर त्यांची फूड जॉईंट्स बघितले आणि अशा प्रकारचं आपल्याकडे काही सुरू करता येईल का असं त्यांना कल्पना सुचली. आणि 1983 मध्ये बँगलोरमध्ये त्यांनी दर्शिनी उपहारा मसाला डोसा जॉईंट सुरू केले. त्यामध्ये अनेक प्रकारचे डोसे, रागी डोसा, उत्तप्पा, फिल्टर कॉफी हे अगदी नाममात्र दरात त्यांनी द्यायला सुरुवात केली. अगदी पहाटे 5:30 पासून हे सगळं उपलब्ध असायचं. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि कष्टकऱ्यांमध्ये ते खूप लोकप्रिय झालं. तर सुरुवातीला त्यांचे कुटुंबीय हे जॉईंट चालवायचे, एकच जॉईंट होता. आणि नंतर मात्र त्यांनी फ्रँचायझी द्यायला सुरुवात केली आणि आज बेंगलोरमध्ये त्यांच्या हजारोनी फ्रँचायझीज आहेत. तर अशा हा डोसा मी तुम्हाला करून दाखवणार आहे. हा थोडासा जाडसर असतो, पण त्याच्यासाठी जी चटणी वापरतात एक प्रकारची लाल, त्याच्यामुळे त्याला मसाला डोसा असं म्हटलेलं आहे. बटाटा भाजी वगैरे असते, सांबार असतं, पण तो मसाल्याचा भाग नव्हे. तर ही चटणी कशी करायची, हा डोसा कसा करायचा आणि त्याच्यासाठी साहित्य काय काय ते मी तुम्हाला दाखवतो. दर्शिनी उपहारा मसाला डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य, मेजरिंग कपमध्ये हा जो 1/3 कप असतो त्या मापाने मी सर्व साहित्य घेतलंय. यामध्ये उकडा तांदूळ हा 1.5 वाटी घेतलाय. साधा तांदूळ मी बासमती मोगरा घेतलाय, तुम्ही इंद्रायणी सोडून कुठलाही घेऊ शकता, तो 1.5 वाटी. पाऊण वाटी उडदाची डाळ, पाव वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी पोहे आणि अगदी पाव चमचा मेथी दाणे. आता यातले जे पोहे आहेत ते तुम्ही अगदी वाटायच्या वेळेस, आपण हे सगळं भिजवून घेऊन वाटणार, तर वाटायच्या आधी एक 10 मिनिटं पाण्यात घालून भिजवून घेतलं तरी चालण्यासारखं आहे. तर आता हे सर्व साहित्य पोहे सोडून स्वच्छ धुवून आपण 8 तास भिजत ठेवणार आहोत. पोह्यांव्यतिरिक्त सर्व डाळी आणि तांदूळ एकत्र स्वच्छ पाण्याने धुवून 3 वेळा धुतलंय आणि इथं हे भिजत ठेवलंय. हे सर्व मी सकाळी हे साहित्य पूर्ण भिजल्यानंतर पोहे 10 मिनिटं भिजवून पोह्यांबरोबर वाटून घेणार आहे आणि 8 तास फर्मेंट करण्यासाठी ठेवून देणार आहे. दर्शिनी उपहारा डोसाचं सर्व साहित्य आता छान भिजलेलं आहे. ते आत्ताच भिजवलेल्या पोह्यांबरोबर आता मिक्सरवर बारीक वाटून घेऊया. दर्शिनी उपहारा मसाला डोसा करण्यासाठी जी काही चटणी लागते त्यासाठी लागणारं साहित्य, एक कांदा स्लाइस करून घेतलाय, हे फुटाणा डाळ, हे 5-7-8 लसूण पाकळ्या स्लाइस करून घेतलेत, 1 इंच आलं, थोडीशी चिंच आणि ही बेडगी मिरची मी गरम पाण्यात भिजवून घेतली. ही तेलावर परततात, पण तेलावर परतली की ती अजून काळी होते आणि मसाल्याला काळपट रंग येतो. आता ही मिरची सोडून बाकीचं सर्व मी थोड्याशा तेलावर परतून घेतो आणि त्याची मिक्सरमधनं चटणी तयार करून घेतो. आणि त्या चटणीमध्ये चवीप्रमाणे फक्त मीठ घालायचं आहे. आलं, लसूण, कांदा, फुटाणा डाळ आणि थोडीशी चिंच अगदी थोड्या तेलावर गुलाबी रंगावर फक्त परतून घेतलेलं आहे. आता हे बाहेर काढून घ्यायचं आणि भिजवलेल्या लाल मिरचीबरोबर मिक्सरवर वाटून घ्यायचं आणि वाटताना त्यात थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं. डोशावर स्प्रेड करण्यासाठी जी चटणी लागते ती तयार आहे. अतिशय टेस्टी झालेली आहे ती. आता डोसा करताना आपण ती वापरून बघूच. याशिवाय हिरवी चटणी सुद्धा तयार आहे. या लाल चटणीमध्ये समजा तुमच्याकडे बेडगी मिरची, काश्मीरी मिरची नसेल तर तुम्ही काश्मीरी लाल तिखट सुद्धा वापरू शकता. अजूनही चांगला लाल रंग येतो त्याला. दर्शिनी उपहारा डोसा बरोबर देण्यासाठी मी एक चटणी तयार करणार आहे. एक मध्यम आकाराची वाटी खोबरं खवून घेतलेलं आहे. बाकीचं साहित्य 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, थोडा कढीपत्ता, फुटाणा डाळ, कोथिंबीर, 4-5 लसूण पाकळ्या, थोडेसे भाजलेले दाणे आणि ही चिंच. चवीप्रमाणे यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे. खोबरं सोडून बाकीचं साहित्य अगदी थोड्याशा तेलावर परतून घ्यायचंय, मग खोबरं आणि कोथिंबीर ॲड करायची. त्यामुळे चटणी अतिशय छान होते आणि त्याला वरून कढीपत्ता आणि लाल मिरचीची फोडणी द्यायची.
खोबऱ्याची चटणी करण्यासाठी मी थोड्या तेलामध्ये मिरची, आलं, लसूण हे थोडंसं परतून घेतोय. ते झाल्यानंतर त्यामध्ये डाळे, फुटाणा डाळ आणि थोडीशी चिंच हे घालतो आणि परतून घेऊन बाजूला ठेवतो. सर्व साहित्य परतून झालेलं आहे. आता मिक्सरमध्ये हे सर्व घालून आपण चटणी तयार करून घेऊ. आता फक्त खोबरं आणि कोथिंबीर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. ही डोशाबरोबर द्यायची हिरवी चटणी तयार आहे, कानडी स्टाईल. त्याला आता फोडणीमध्ये लाल मिरची सुद्धा घालायची आवश्यकता नाही, इतकी छान झणझणीत तयार झाली. फक्त मोहरी आणि हिंग याची फोडणी द्यायची याला, थोडीशी कन्सिस्टन्सी पातळ करायची त्याची आणि डोशाबरोबर खायला द्यायची. उन्हाळा असल्यामुळे आणि उकाडाही आहे, तर आपलं डोशाचं पीठ छान फुगून आलंय, मस्त फर्मेंट झालंय. आता ह्याचे डोसे सुद्धा खूप छान होतील. मीठ घालून हलवल्यानंतर पीठ किती खाली बघा केलं बघा, इतकं ते फर्मेंट झालं होतं. त्यामध्ये मी अर्धा ते पाऊण चमचा पिठी साखर घालतोय, ते ॲसिडिटी बॅलन्स करण्यासाठी. आणि हा डोसा जेव्हा होतो तर त्याची साखर आहे ती कॅरमलाइज होते, मस्त लालसर डोसा तयार होतो. ऑप्शनल आहे, नको असेल तर नाही घालायची, पण डोसा छान होतो. त्यासाठी एवढं एक छोटीशी टिप. हा डोसा थोडासा जाडसरच असतो, साधारण उत्तप्प्याच्या स्टाईलचा. थोडासा फ्लफी असतो. तो सेट झाला की ही लाल चटणी आपण त्याच्यावर स्प्रेड करायची. सेट झाला म्हणजे वरचं सगळं ड्राय होतं. हा तुम्ही घी रोस्ट करू शकता, लोणी टाकून करू शकता. वरचा पार्ट पूर्ण ड्राय झाला पाहिजे, म्हणजे आपल्याला चटणी पसरता येईल. फ्लिप करायची काही गरज नसते, वरचं झालं म्हणजे पूर्ण होतं. हे डोसे जरासे जाडसर आणि मऊच असतात. कडक डोसा होत नाही, की यामध्ये पोहे असतात. जास्त पातळ केलं तर ते खालून काळे होण्याची शक्यता असते. पण त्याला आता चटणी लावून घेऊया. ही अतिशय टेस्टी चटणी झाली आहे ही. याबरोबर बटाटा भाजी देतात, सांबार देतात, पण खरं तर चटणीच इतकी टेस्टी असते, ते बाकी कशाची गरजही नसते. आता ह्याच्या बरोबर खाण्यासाठी म्हणून मी एक कर्नाटकी चटणी केलेली, ती आता ह्याच्याबरोबर सर्व करणार आहे. एक 2 मिनिटात हा तयार होतो. हे बघा, मस्त छान तयार होतो. थोडंसं तेल लागेल त्याला अजून मधल्या बाजूने. गोल्डन ब्राऊन झाला की काढायचा. मस्त डोसा तयार आहे आपला. खोबऱ्याच्या चटणी बरोबर सर्व करायचा, छान लागतो.